नमो राजगृह नगरीमध्ये बिंबिसार राजाची ती नगरी आणि तिथे एक ब्राह्मण माणूस दररोज सकाळी तिथे नदीमध्ये आंघोळ केलं की नदीच्या काठावर उभा राहायचा आणि पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वायव्य ईशान्य आग्नेय नैऋत्य वरची दिशा खालची दिशा आणि पहाड झाडं झुडपं नदी नाले सर्वांना तो हात जोडायचा. आजही लोक तसं करतात. आजही लोक हात जोडतात, याला हात जोडतात, त्याला हात जोडतात, याला प्रणाम करतात, त्याला प्रणाम करतात, पूर्व दिशेला प्रणाम करतात, पश्चिम दिशेला प्रणाम करतात, उत्तर दिशा दक्षिण दिशेला प्रणाम करतात, वायव्य दिशा नैऋत्य दिशा आग्नेय दिशा आणि त्यानंतर ही चौथी दिशा म्हणजे 8 दिशा, वरची दिशा खालची दिशा. आणि गाय दिसली लोक गायच्या पाया पडतात, बैल दिसला बैलाच्या पाया पडतात. आजही लोक मी पाहतो कुत्र दिसलं त्या कुत्र्याच्या पाया पडतात, त्याच्या डोक्यावर हात ठेवून पाया पडतात. हल्या दिसला हल्याच्या पाया. असे लोक वेगवेगळ्या दिशेला प्राण्याला पशुला प्रणाम करतात आणि त्याला म्हणतात की आमचं रक्षण कर. आणि असा तो माणूस नदीच्या काठावरती करू लागला. तर भगवान बुद्ध तिथं आले. त्याने विचारलं की का रे ब्राह्मण, तो असं का करू लागला प्रणाम याला त्याला. आणि भगवान माझा बाप मरताना मला जवळ बोलावं म्हणला की आपली परंपरा आहे की नदीत आंघोळ केल्याबरोबर सारा आपलं पाप हे नदी पूर्णपणे धुवून नेते आणि आपण संपूर्ण दिशेला पाया पडावं, पहाडांना पाया पडावं, मोठ्या मोठ्या डोंगराला पाया पडावं, नदीला पाया पडावं, पूर्ण पशु पक्ष्यांना पाया पडावं आणि त्यांना म्हणावं की माझं रक्षण कर. ते भगवान म्हणाले ह्या जे दिशा आहेत ह्या दिशा खऱ्या नाही. दर्शन तू घेऊ लागला याच्यात काही तुला मिळणार नाही. भगवंतानी शेवटी त्या ठिकाणी खरी दिशा आणि त्या दिशेला प्रणाम काय आहे याचं वर्णन केलं. पूर्व दिशा हे आई आहे, पश्चिम दिशा हे वडील आहेत. वडिलांचा मान सन्मान करत जाय. वडिलांची फजिती आईला दुःख देऊ नको. आई वडिलांना वेळेवर खाऊ घाल. आई वडिलांना वेळेवर पाणी दे, चहा दे, औषध दे, बेड दे, कपडे दे.
आई वडिलांची अनंत तळमळीनं करून तू सेवा कर. हे दोन दिशा आहे. असं वर्णन भगवान बुद्धांनी सिंगाल सुत्तामध्ये संपूर्ण 10 दिशेचं केलं. आपण हा विषय पुन्हा पुढे नेऊया. नमो म्हणजे आईला नमन आहे. आईचं नमस्कार उठल्याबरोबर करावं. हा बौद्ध धम्म मार्ग जीवन मार्ग आहे. वडिलांचं दर्शन उठल्याबरोबर करावं. त्यांच्या पायावर डोकं ठेवून, आईच्या पायावर डोकं ठेवून आपण त्यांचं दर्शन घेऊन, आशीर्वाद घेऊन नंतर आपण घराच्या बाहेर पडावं. हे सिद्धार्थ गौतम युवक असताना करत होते. जेव्हा ते गृहत्याग करू लागले तर आईच्या पाया पडले, वडिलांच्या पाया पडले. आई वडिलांना म्हणाले, मी जातो आता, मला आज्ञा आलेली आहे शाक्य संघाची की तू गृहत्याग करून जा. आई वडील म्हणाले, बेटा जा मग तू, परंतु आमच्यावरती मात्र जास्त विचार करू नको. आम्ही तर वृद्ध झालो, पण तुझी पत्नी आहे, तुझा एक रात्रीचा बाळ आहे, यांचा विचार तू कर. सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाच्या गुणामध्ये पकलेला होता म्हणून त्यांनी आईचा सन्मान केला, वडिलांचा सन्मान केला. आपले जर गुण पकले नाही, परिपक्व आपण बनवले नाही, तर आपले अवगुण आपल्याला खाणार नाही का? जसं गंज हा किती मोठ्या लोखंडाला पूर्ण त्याला खाऊन 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 त्याचा चुरा बनवतो, तसे आपले दुर्गुण आपला नाश करणार नाहीत का? आपण जास्त मान मागला तर तो आपला मान आपल्याला परिपूर्ण बर्बाद करणार नाही का? आपला सत्यानाश करायला कारण होणार नाही का? आपण कोणाचा द्वेष केला, घृणा केली, तिरस्कार केला, तिटकारा केला क्षणभरासाठी, पापणी वरून खाली जाईपर्यंत आपण थोड्या वेळ कोणाचा द्वेष केला, घृणा केली, तिरस्कार केला, कपट केलं, जलसी केली, ती आपली हानी बनायला कारण होणार नाही का? ते काय मंगल करण आपलं? आपण कोणाला क्रोधामध्ये दगड मारला मागून, त्याच्या पाठीवर लागला किंवा त्याच्या डोक्यावर लागला, तर आपला जो क्रोध आहे हा आपला घात एक ना एक दिवस करणार नाही का? आपल्या मनात कोणावर लोभ करायची इच्छा झाली, कोण्या कुवारी मुलीवर, कोण्या विवाहित मुलीवर, कोण्या विधवा स्त्रीवरती, एखाद्या 2 लेकराच्या 1 लेकराच्या बाईवर आपला लोभ बसला, तिच्या आपला मोह बसला, तो हा लोभ आणि मोह आपलं वाटोळं करायला एक दिवस कारण होणार नाही का? ते का आपलं मंगल करू शकते का? आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं, आपण या सर्व दुर्गुणांना, या सर्व विकारांना, या संपूर्ण मनोविकाराच्या सेनेला, ही सेना म्हणजे पूर्ण आपली बर्बाद करणारी सेना आहे. या जन्माचं संपूर्ण वाटोळं ही मारसेना करते. हे मोह करते, हे लोभ करते, हे द्वेष करते, हे ईर्ष्या करते, हे हेवा करते, हे तिरस्कार करते, हे जलसी करते, हे कपट करते, हे वैरत्व करते. हे भंतजी काय कामाचं नाही, झेमदमू, त्याला दान देऊ नये, आपण भोजन दान देऊ नये, असं जो थोडं जरी मानलं तर ते माझं नुकसान करेल का? तुमच्या चित्तामध्ये आरंभ झालं, तुमचा परिपूर्ण या जन्माचा शेवट दुर्गतीला करून टाकल. याची अनेक उदाहरणं मी पाहिलेली आहे.
एक उदाहरण तुम्हाला देतो. डोंबिवलीला एक चौर पगार नावाचा असिस्टंट ऑफिसर होता इन्कम टॅक्स मध्ये, भल्ला मोठा, उंचच्या उंच. आणि तो मला स्टेशनवर भेटला. म्हणे जय भीम भदन. म्हटलं सर जय भीम. आपण म्हटलं आज स्टेशनवर मला जय भीम केला, मला बरं वाटलं. या ना म्हणे घरी आपल्या. म्हटलं आपला ॲड्रेस द्या. एवढा मोठा उंच माणूस, उच्चा पुरा दांडगा असा, आणि त्याचा ॲड्रेस देऊन बराबर मी सकाळी 9 वाजता त्याच्या घरी गेलो. रविवार असल्यामुळे म्हटलं बा हा कुठं जाणार नाही. या खिडकी एवढा भल्ला मोठा साईबाबा शिर्डीचा त्यांनी आणलं. त्यांनी भगवत सोहळ्याने असेल हे गळ्यामध्ये 10-15 माळा आणि एवढा भंडारा असा लावला. म्हटलं हे सोंगाडे, म्हटले बाबासाहेबचा जयमिंग करते स्टेशनवर. असे लोक सोंगाडे बघा. बाबासाहेबांनी तुला इन्कम टॅक्स ऑफिसर बनवले, एवढा मोठा साहेब बनवलं तुला, आणि घरामध्ये तुझ्या 10 लाखाचं पूर्णपणे दालन आहे, 10 लाखाचा तुझा पूर्ण बंगला आहे, आणि तू साईबाबाची आराधना करतो. मनमाड स्टेशनला उभा होतो मी, चाललो होतो बुद्धगयेला. एक असा म्हातारा माणूस आला. म्हणे जय भीम भंतेजी. त्याचे 3 लेकरं आले. जय भीम जय भीम भंतेजी. पाया पडले. ते पायाला हात लावून असं दंडवत केलं. म्हटलं काहून आले तुम्ही या स्टेशनला? नाही ना आम्ही सर्व हे 3 फॅमिली म्हणे, आणखी 2 लेकरं येऊ लागले म्हणे ग्वालियरवरून. आम्ही चाललो म्हणे शिर्डीच्या तीर्थाला साईबाबाला पाया पडायला. सांगा तुम्ही, मोठ्या मोठ्या पदावर बसलेले हे माणसं, मिलिटरीमध्ये उंच उंच पदावर बसले, आणि ते साईबाबाच्या पाया पडायला चालले. याच्यापेक्षा दुर्भाग्य, याच्यापेक्षा अवनती, याच्यापेक्षा बदनामी, याच्यापेक्षा आपल्या स्वतःचा सत्यानाश करण्यामध्ये आपलं अज्ञानी मन, आपलं भोळं मन, आपलं अंधश्रद्धाळू मन, आपलं दैव शोधणारं मन किती वाईट आहे. आणि म्हणून दैवावर कधी विश्वास ठेवू नये. कधी दैव कधीच मानू नये. दी बुद्ध अँड धम्मामध्ये इंग्लिशमध्ये लिहिलेल्या बाबासाहेबांनी ईश्वरावर विश्वास ठेवणे हे धोक्याचं आहे. कारण ईश्वराच्या तत्वात चांगलं, ईश्वर मोठा आणि तू छोटा, ईश्वर पवित्र तू अपवित्र, ईश्वर सर्वज्ञ तू अनाडी होपलेस निष्क्रिय, ईश्वर परिपूर्ण ज्ञानी आणि तू परिपूर्ण एकदम अनाडी. ईश्वर सर्व जाणतो, तू काही जाणत नाही. ईश्वर सर्व गुण संपन्न आणि तू दुर्गुणी पापी. असं ईश्वर किंवा देव याच्यामध्ये फरक केलेला आहे. प्रचंड दरी निर्माण केलेली आहे. ईश्वराला सर्वात श्रेष्ठ, उच्च, महान, गुणवान, सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्व चालवणारा आणि सर्व समजणारा, जाणणारा असं लेखलेलं आहे ईश्वराच्या तत्वात. आणि माणसाला ईश्वरासमोर, ईश्वराच्या तत्वात नीच, पापी, दुर्गुणी, हलकट, वाया गेलेला, निष्क्रिय, परिपूर्ण या जीवनामध्ये तू पडलेला, खाली पडलेला, अनाडी, होपलेस अशा प्रकारे लेखल्यामुळं आपल्या समाजाचा आणि बहुजन समाजाचा 5000 वर्ष गुलामीमध्ये
समाज मरण पावला, समाज त्याची कुचंबना झाली, त्याचे हाल हाल झाले, त्याला माणूस बनण्याचा कोणताच हक्क दिला नाही. ईश्वरवादी तत्वानं, ईश्वरवादी मार्गानं याला ब्राह्मण कारण आहे. हे मोहन भागवत सुद्धा सिद्ध म्हणतो की ब्राह्मणानं जाती येता उभ्या केलेल्या आहेत. आणि म्हणून ईश्वराला, देवाला, बुवाला, महाराजाला, अवलियाला कुणालाच हात जोडू नये. पृथ्वीला, सूर्याला, चंद्राला, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चारही दिशांना, वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य या चार दिशांना, वरची दिशा, खालची दिशा यांना हात जोडूच नये. जनावराला हात जोडू नये, गाईला हात जोडू नये, गाईला भारा आणून टाकावा. म्हशीला हात जोडू नये, कुत्र्याला हात जोडू नये. सर्व पशु पक्ष्यांना आपल्याकडे असेल तर त्यांना खाऊ घालावं, त्यांचं जे खाद्य असेल ते. हात जोडू नये आपण हात फक्त समतेला जोडावं की सारे मानव समान आहे. स्त्री असली तरी तिला हलक्या भावनेनं, पापी भावनेनं, दुष्ट भावनेनं, उपभोगाच्या भावनेनं पाहू नये. ती मूल्यवान स्त्री आहे, ती स्त्री माऊली आहे, ती रत्नाची खाण आहे. ती प्रचंड मोठे रत्न तिच्या पोटी जन्म घेतात. म्हणून तिला पाप भावनेनं बघू नये, तिला उपभोगाची वस्तू म्हणून समजू नये. तिला पवित्र मानावं, आईला, वडिलांना पवित्र मानावं, असं बुद्ध आपल्याला शिक्षण देतात. असं बुद्ध आईचा आणि बापाचा मान शिकवतात. आणि म्हणून आपण हात जोडावं, बंधुत्वाला आपण एकमेकाला बंधुत्वानं जोडावं. आणि प्रेमानं जोडल्यामुळं आपण एक राहतो. आपण हात जोडावं समतेला. आपण सारे मात्र समतेमध्ये, बंधुत्वामध्ये हे पुढे जाऊ शकतो. विषमतेमध्ये आणि कपट वैरामध्ये पुढे जाऊ शकत नाही. म्हणून या जागेवर 40 वर्ष जे भांडण चाललं ते कोणतंच या ठिकाणी काम होऊ शकले नाही. आज तुम्हाला बुद्धविहार कसं दिसू लागलं? असं सुंदर ब्राईट बुद्धविहार तुम्ही या ठिकाणी 2-4 कोटीचं बनवलं असतं तुम्ही, जर तुमच्यात श्रद्धाबल असतं तर. श्रद्धेच्या बळावर माणूस किती मोठं काम करू शकतो. गारडगावला एका वाहतूक नियंत्रक माणसानं तिथे 2.5 कोटीचं बुद्धविहार बनवलं गारडगावला. खरं आहे की नाही? बुलढाणा जिल्ह्यामध्ये साधा माणूस, पूर्ण स्टेरिंग चालवणारा माणूस. एवढंच नव्हे तर मी भंडाऱ्याला जाऊन आलो, तिथे श्रावस्ती नगर आहे, तिथे 3 कोटीचं बुद्धविहार आपल्या लोकांनी बनवलेलं आहे. का होऊ शकत नाही मोठं? म्हणून आपण एकमेकाला हात जोडावं. माणूस म्हणून माणसाचे गुण पाहावे, माणसाचं प्रेम पाहावं, माणसाची तळमळ पाहावी, माणसाची आपुलकी पाहावी, माणसाचा निष्पाप भाव पाहावा, माणसाचं करिअर पाहावं, माणसाचा त्याग पाहावा, माणसाची करुणा मैत्री पाहावी, माणसाचं निष्कलंक सदाचार आणि शील चारित्र्य बघावं. त्याला हात जोडावा, आपण त्याचा सन्मान करावा. याला बुद्ध धर्म म्हणतात. एकमेकाला जर एकमेकाच्या गुणाचा सन्मान केला नाही तुम्ही, तर तुमचा सन्मान कोण करणार? ब्राह्मण करतील का? तुमचा सन्मान काय मुसलमान करतील? आणि म्हणून या जन्माचं पुण्य असं तुम्ही कमावलं पाहिजे. या जन्माचं कुशल कर्म तुम्ही असं कमावलं पाहिजे. दुर्गुणाला थारा देऊ नये,
कपटाला थारा देऊ नये, घृणेला थारा देऊ नये, जलसीला थारा देऊ नये, वैरत्वाला थारा देऊ नये, पक्षपाताला आणि सर्व प्रकारच्या दुष्ट भावनेला जरा सुद्धा थारा देऊ नये. याला बुद्धाच्या धम्मामध्ये सद्धम्माचरण म्हणतात. आपण सद्धम्मामध्ये पवित्र व्हावं, सद्धम्माचं नेहमी लक्ष करावं. धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परम निच. जो धम्माचं पालन करतो त्याचं धम्म रक्षण करते. जो सद्धम्माप्रमाणे जगत जातो, सद्धम्म त्याला अंतिम क्षण सुखाचा, शांतीचा, मृत्यू त्याला शांतीचा देतो. आणि म्हणून नमस्कार शिलाला करा. शील संपादन करून शिलाचं सौंदर्य खुलवण्यासाठी उपासकांनी शिलाचं सौंदर्य खुलावं म्हणून हे दररोज शील घेतो आपण. उपासिकेनं आपलं शील सौंदर्य परिपूर्ण खुलवावं, शोभिवंत करावं म्हणून हे दररोज आपण शील म्हणतो. त्याचं मुख्य अधिष्ठान आहे की आपल्या शीलाचा सुगंध दाही दिशेला पसरावा. केवळ शीलाचा सुगंध अमर राहतो, अजरामर राहतो, ऐतिहासिक राहतो. दुसरा कोणताही सुगंध राहणार नाही. अत्तर तुम्ही किती लावलं, पावडर तुम्ही किती लावलं, लिपस्टिक तुम्ही किती लावलं, तुम्ही मोगऱ्याच्या फुलाचा, चमेलीच्या फुलाचा, कोणत्याही गुलाबाच्या फुलाचा आणि साऱ्या फुलांचा सुगंध बघितला तर वाऱ्याच्या दिशेनं जाते. ते वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं जाऊ शकत नाही. पण सिलवान माणसाचा सुगंध, सिलवान स्त्रीचा सुगंध, सिलवान उपासकाचा सुगंध, सिलवान उपासिकेचा सुगंध हे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं दाही दिशा व्यापून टाकते. ऐतिहासिक माणूस बनवते, तुमचा नवा इतिहास बनवते शील. म्हणून शिलाला हात जोडा, शिलाला प्रणाम करा, समाधीला प्रणाम करा, सम्यक समाधीला. त्याच्यामध्ये परिपक्व बनण्यासाठी सारे दुर्गुणाचे मूळ ना मूळ, सारे विकाराचे मूळ ना मूळ बाहेर आले पाहिजे. इथपर्यंत तुम्ही तपून मनाची एकाग्रता इथे आपण करा, आपल्याला लगेच फळ मिळेल. 1 तास ध्यान केलं तर लगेच फळ, दिवसभर ध्यान केलं तर लगेच फळ. म्हणून काल भंतेजी म्हणाले, आडगावला संग्रामगिरीला, की जी स्त्री उपासिका, जो पुरुष उपासक अष्टशिलेचं पालन करेल, अष्टशिलेमध्ये पालन करून परिपक्व बनेल, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी, 2 अष्टम्या त्यांच्या वाट्याला दुर्गती येणारच नाही, त्यांचं पतन कधी होणार नाही. ते पुढे 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 निब्बाणाच्या प्रवाहामध्ये उतरतील. अनेक तरंग त्यांना निब्बाणाचे मिळतील. आपण सर्वजण ही गोष्ट लक्षात घ्यावी. पूज्य भदंत यम संगरत्न महातेरो नायक महाबोधी सोसायटी अध्यक्ष सारनाथ, ते सुद्धा म्हणाले की माझा अनुभव आहे की माझ्या उपासिका श्रीलंकेमध्ये अष्टशिलेचं पालन करून, उपासक अष्टशिलेचं पालन करून आज ते कुठं पोचलेले आहेत. ते निब्बाणाच्या तरंगामध्ये आहेत. त्यांना त्यांचा जन्म, त्यांचा आयुष्य आणि त्यांचा संसार सुखात आणि आनंदात आहे. कोण
त्रास नाही, त्यांना कोणतीच बेचैनी नाही, एवढं त्यांचं जीवन सुखात आहे, असे ते अनुभव महाबोधीच्या पत्रकामध्ये, धम्मदूत या मासिकामध्ये व्यक्त करतात. म्हणून नमस्कार आपण शिलाला करा, नमस्कार आपण समाधीला करा. त्याची पूर्ण संपदा आपल्यामध्ये येण्यासाठी, त्याच्यामध्ये आपण परिपक्व भरण्यासाठी या शिलाच्या प्रभावामुळे, या समाधीच्या परिपक्वतेमुळे आपल्याला प्रज्ञा प्राप्त होईल. प्रज्ञा आपोआप प्राप्त होत नाही, खूप मेहनत करावं लागते. खूप आपलं शील परिशुद्ध, निर्मळ आणि निष्कलंक करावं लागतं. एकही शील तुम्हाला तोडता येणार नाही. एकही शिलाला डाग लागू देता कामा नये. तर समाधी लगेच तुम्हाला फळ देत राहते. एका सेकंदामध्ये तुमचं मन लागते. मी रात्री 12 वाजता आलो माझ्या रूममध्ये. ॲडव्होकेट SR बोदोडे यांच्या आईचा 22वा स्मृती दिवस होता. तिथं मी 1 घंटा प्रवचन दिलं आणि मग अल्पाहार घेऊन गोळ्या खाऊन मी इथं आलो. तर मी 12:30 पर्यंत ध्यानाला बसलो. तर इतका लाभ झाला मला जे त्रास देणारे विकार दुर्गुण होते ते असे पूर्णच्या पूर्ण विरघळत गेले. सम्यक समाधीच्या द्वारे एकही दुर्गुण तुम्हाला उजागरपणे त्रस्त करणार नाही. अहमपणा तुमचा विरघळत जाईल. अभिमान विरघळत जाईल. मान तुमचा विरघळत जाईल. कोणावर मोहित होण्याची तुमची मनाची मनप्रवृत्ती अशी विरघळत जाईल. म्हणून ग्रस्तांनी, उपासकांनी 5 मिनिट 10 मिनिट या शरीराला बाहेरून पाहावं. एक बनसोडे नावाचा उपासक वाईट काम करत होता फार. उस्मानाबादला स्मृती बुद्धविहाराच्या समोरच तो राहायचा. तर त्याच्या चेहऱ्यावर तिळा एवढाले पुवाचे फोड यायचे उभरून. तर ते तिळा एवढाले फोड तुरीच्या दाण्या एवढाले व्हायचे आणि ते पूर्ण पुवान असे फुटून पुन्हा दुसरे यायचे. तर ते आवळ्याच्या आकाराचे ते फोड असे फुकत यायचे त्याच्या अंगावर, चेहऱ्यावर, गालावर, पूर्ण छातीवर, दंडावर, सर्वीकडे, पाठीवर, पोटावर. तर ते आवळ्या एवढाले ते पुवाचे फोड ते बेला एवढाले व्हायचे. तर तडमडायचा, तो तडफडायचा. तडफडून आई आई करायचा, तो बापू बापू करायचा. जिवंतपणे त्याला नरकाचा सहवास होता, नरकाची दुर्गती होती त्याला. हे उपासक उपासिकाला पाहिलं पाहिजे नेहमी 2 मिनिट 3 मिनिट की अशा प्रकारे काही लोक आपल्या अंगावरती केलेल्या कर्मानं तिळ्या एवढाले पुवाचे फोड उभरून येतात. तर तुरी एवढाले पुवाचे फोड उभरू येतात. तर आवळ्या एवढाले पुवाचे फोड उभरू येतात. तर बेल्या एवढाले बनून ते फुटून त्या माणसाचा दहा करतात. त्याला परेशान करतात. कर्म सोडत नाही. सारे लोक तुम्हाला सोडतील, सारी जनता सोडर, पण कर्म तुमच्या पाठीमाग हात धुवून लागते. म्हणून बुद्ध म्हणतात कर्म आई आहे, कर्म बाप आहे, कर्म बंधू आहे, कर्म भाऊ आहे, कर्म
नातेवाईक आहेत, कर्म दुर्गत गती आहे, कर्म सर्वस्व आहे. म्हणून कर्माला भिलं पाहिजे, कर्माला घाबरलं पाहिजे. सर्वांत मंगल हो. सात सात सात. आयु आरोग्य संपत्ती इमिनाते समिज्जतु. सग संपत्ति में वंच ततो निब्बान संपत्ति. बुद्धं नमामि धम्मं